मी विजय राठोड, माझ्या पत्नी सध्याच्या विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा 2.5 वर्ष काळ संपलेला आहे आणि 2.5 वर्षानंतर अविश्वास आणता येतो. आता माजी सरपंच दत्ता सकाराम राठोड हे माजी सरपंचाच्या सांगण्यावरून आणि तू राजीनामा दे, मी राजीनामा देत नाही म्हणल्यानंतर त्यांनी गावातील त्याच्या नातेवाईकाला सांगून आमच्या कुटुंबावर त्यांनी असा भयान हल्ला केलेला आहे. आज त्या हल्ल्यामध्ये माझं पूर्ण कुटुंब गंभीररित्या जखमी झालेला आहे. त्याच्यात माझ्या भावाला 9 टाके, त्याला मार, माझ्या बायकोला, माझ्या पत्नीला, यांना सगळ्यांना म्हणजे पूर्ण कुटुंबावर हल्ला केलेला आहे. त्यानंतर अंबाजोगाई येथे सरकारी दवाखान्यात इथून थोडी रेफर केलेला आहे. का राजीनामा देत नाहीस असं करत मला जवळपास 2.5 वर्षापासून माझा मानसिक छळ, मानसिक त्रास, माझं सध्या लातूरला पाठक सर म्हणून मनोरुग्ण आहेत, त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट आहे मानसिक आजाराची. एवढा त्रास दिला की मला शेवटी इलाजासाठी मला लातूर येथे त्या दवाखान्याचे ट्रीटमेंट घ्यावी लागली. मला रोज रात्री झोपेच्या गोळ्या आणि रोज सकाळी ट्रेसच्या गोळ्या, म्हणजे एवढ्या मानसिक आजारातून मला त्रास दिल्यानंतर मी ऐकत नसल्यामुळे मी राजीनामा का देऊ? माझी काय चूक आहे? मी कुठं भ्रष्टाचार केला आहे का? मी कशामुळे राजीनामा द्यायचा? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असं झालं असताना मग त्यांनी शेवटी त्यांचा पर्याय शेवट राहिला की यांच्यावर हल्ला करणे आणि यांना असं दमदाटी करून यांच्याकडून बळजबरीने राजीनामा घेणे ही त्यांची वृत्ती आहे. अंबाजोगाईच्या रुग्णालयात तुमच्या घरातले किती लोक ऍडमिट आहेत सध्या? सध्याला 2 लोक ऍडमिट आहेत. माझे मोठे बंधू केशव राठोड आणि माझे भाऊजी नोडीराम जाधव. बाकी लोकांचा उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या आपली गुन्हा नोंदची प्रक्रिया आणखी झाली का नाही? झालेली नाही. कधी जाणार? आता MH आल्यानंतर